माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार। सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिला हप्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। वीज माफीवरून अजित पवारांचं मोठं विधान। नाशिक ते खेड 8 पदरी रस्ता होणार, 7,827 कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी। वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। विधानसभा निवडणुकीत सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा। अजित पवारांची माहिती, तर सिटिंग जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच मैदानात उतरणार, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीमध्ये माहिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर फडणवीसांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भव्य रॅली दरम्यान काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। देशमुख आणि फडणवीस नागपूरमध्ये एकाच व्यासपीठावर, पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती। महाराष्ट्र एटीएस कडून अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भंडाफोड, 1.5 वर्षांपासून सुरू होता रॅकेट। एकाला अटक, 10 सिम बॉक्स, 265 सिम कार्ड जप्त। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम। ईडीकडून माझ्यावर धाडी टाकण्याच्या हालचाली, राहुल गांधींचा गौप्यस्फोट। माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा 2 in 1 ला आवडलेलं नाही असं ट्विट। हॉकीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 3-2 असं हरवलं। ऑलिम्पिकमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर 52 वर्षांनी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।